तुम्हाला पण कोथिंबीर वडी फार आवडते का? आणि आवडत असेल तर ती तुम्ही करण्यासाठी आणि खाण्यासाठी टाळता का? आणि जर का तुम्ही असं करत असाल ना तर हे करणं तुम्ही टाळा. अहो काही नाही, फक्त 5 मिनिटात होऊन जाते ही वडी. जास्त काही अपदा पण होत नाही आणि जास्त काही त्रास सुद्धा होत नाही. फक्त 5 मिनिटामध्ये होणारी कोथिंबीर वडी. तर काय करायचं, बाजारामधून मस्तपैकी कोथिंबीर आणायची. आणल्यानंतर तिला मस्तपैकी निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर बारीक चिरायची मस्तपैकी. आपल्या घरामध्ये तर बेसन पीठ असतंच ना. आणि एका साईडला मिरची लसूण टेचून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं जर का तुम्ही जिरं टाकलं ना तर एकदमच छान, म्हणजे खाण्यासाठी आणि मस्त त्याच्यामध्ये ना असं जिऱ्यांचा वास पण छान येतो. नंतर काय करायचं, चिरलेली कोथिंबीर आणि बेसन पीठ आणि जो आपला मसाला केला होता ना आपण लसूण आणि मिरचीचा, तो मस्तपैकी एकत्र करायचा आणि असं थोडं सरभरीत करून घ्यायचं. हे बघा मी दाखवल्याप्रमाणे. आणि मस्तपैकी मळून घेतल्यानंतर चांगलं मळायचं. त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि छान प्रकारे मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर अशी तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल ना तर माझ्याकडे प्लेट आहे. कोणाकडं जास्त प्रमाणात करायचं असेल तर जरा मोठी घ्यायचं भांडं आणि हे मळलेलं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्तपैकी प्रकारे हे थापून घ्यायचं. थापल्यानंतर वरी त्याच्यावर आपण तीळ टाकायचं. तीळ टाकल्यानंतर एकदमच खुसखुशीत आणि मस्त लागतात. तळल्यानंतर तर अप्रतिमच लागतात. हे बघा अशा प्रकारे मी ह्याच्यावर कसं थापून घेतलेलं आहे. तसं खाली जर का तुम्ही तेल लावलं तर चांगलंच आहे, नाही लावलं तरी चांगलं आहे. एकदम 5 मिनिटात होणारी वडी आहे ही. अशी तर आपण कोथिंबीर नुसती खात नाही, त्याच्यामुळे ही कोथिंबीर मस्तपैकी आपल्या पोटात जाते आणि पोटाला आराम पण मिळतो. हे बघा एका साईडला मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हे वडीचं वरी चाळण ठेवून दिलेली आहे. हे बघा मस्तपैकी अशा वड्या तळल्या झालेल्या. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मस्तपैकी ह्या वड्या झालेल्या आहेत. तर चला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा.